नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष एकादशी तिथीला श्री हरिविष्णू यांची पूजा अर्चना केली जाते. शुभफळ प्राप्तीसाठी या दिवशी उपवासही केले जातात. धार्मिक मान्यतानुसार एकादशी व्रत केल्याने जन्मजन्मानंतरची पापही नष्ट होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला देवशनी एकादशी म्हणतात. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य जेव्हा मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवसापासून भगवान श्री हरिविष्णू हे 4 महिने योगनिद्रेत जातात. ह्या 4 महिन्यामध्ये कोणतेही शुभ मांगलिक कार्य केले जात नाही. यंदा 17 जुलै बुधवारी रोजी देवशयनी एकादशी आहे व या दिवशी सर्वात सिद्धियोग तसेच अमृत सिद्धियोग असे शुभयोग बनत आहेत. या दिवशी आपल्याला सकाळी नित्यकर्म झाल्यानंतर पाण्यात थोडं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. त्यानंतर श्री हरिविष्णू किंवा त्यांच्या कोणत्याही रूपाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. त्यांना पिवळी फुलं अर्पण करायचं आहे, तुळस अर्पण करायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप नैवेद्य अर्पण करायचं आहे. या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.